पाठीभर चिकन भोगूनभर रस्सा आणि तेवढ्याच की नाही सुक्याचा आज बेत लावलेला. पण मटणाचं बेत लावलं म्हटलं की नाही बाजार आणायला दिवसभर हिंडाला. आमच्या चिकनवाल्या सोयल्याचं दुकान जरा लईच लांब आहे म्हणताना चिकन आज घरापासूनच घेतलेलं. आता व्हिडिओ बघून जर भावानं आपल्या रागारागान चिकन जर घरात आणून दिला तर भावाने एक नंबरच गोष्ट. चिकन करायचं आपलं सगळं मसाला आपल्याला म्हणता डीमार्ट मधनं आपली सगळी खरेदी केली आणि चाडदिशी घराचा रस्ता धरला. येता येता आपलं किलोभर लिंबू घेतलं, कुमट्या नारळ घेतला आणि संध्याकाळच्या जुळणीला की नाही आम्ही दोघ जण लागलो बघा. नियोजन जरा आमच्या रावल्यानं लईच मोठं लावल्यामुळे जेवण करा आम्हाला लईच वेळ लागणार होता. जेवण कुणाचा पण वाढदिवसाचा असू दे, रावल्या आमचा आचार्य फिक्स आहे. जेवण करता करता जरा डबाभर आळणी रस्सा आपल्या लाडक्या बहिणीला काढून ठेवला आणि तवर आमच्या मामीने इकडे कांदा फ्राय करायला चालू केली. व्हिडिओ मध्ये जरी दिसत नसल्या तरी जेवण करण्यामागे मामींचा हात पण लई मोठा आपल्या बरं काय. तासा दीड तासात म्हणजे आमचं चिकन फ्राय तयार झालं बघा. आता जेवण करायला बसलोय आणि टेस्ट केली नाही असा विषय कवा होणारच नाही. फ्राय चिकन तर असलं आमचं जोरात झालेलं काही विचारूच नका. आणि त्याच्याबरोबर रस्त्याचा योग कड बघितला की तोंडाला पाणी सुटायलाच पाहिजे. उकळ्या 2 वाट्या काढल्या आणि बारीक मध्ये दोघांनी झुरक मारून घेतलं. कारण जेवण करता करता रस्सा जर पिला नाही तर जेवण केल्याचं काय भावानं मजाच नाही. दिवसभर झटल्यासारखं भावानं जेवण आपलं की नाही क्वालिटी झाली. जेवत्याला व्हिडिओ आता तुमचा भाव करणार नाही कारण तुम्ही जाणी परत मंचीला सोडून जेवला म्हणून. चिकन आणि रस्सा तर भावानं आपला क्वालिटी म्हणजे क्वालिटी झालाय त्यात काही विषयच नाही. नाद करते काय यावंच लागते म्हणायचं आणि संध्याकाळी आता ताव द्यायचं भावानं आपलं नियोजन. त्यामुळे आता जातो आम्ही जेवायला आणि तुमची गाठ घेतो उद्या संध्याकाळी. भेटूया लवकर नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. चला.